तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन द्यायची आहे। तुमच्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये लिंक पाठवली जाईल। ज्या दिवशी परीक्षा असेल तुम्ही परीक्षेचं टाइम टेबलची लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे। तर ज्या दिवशी ज्या वेळेला परीक्षा असेल त्यावेळेला तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुमचा एक ब्राउझर असला पाहिजे, एक पीसी, लॅपटॉप किंवा मोबाईल स्मार्टफोन पाहिजे। तुम्ही जर 2 वाजायच्या आधी, आता 2 वाजता परीक्षा आहे, आपल्या 3 वाजता सुरू आहे, तर 2 वाजायच्या आधी जर ही लिंक क्लिक केली तर असा मेसेज तुम्हाला दिसेल, कॅनॉट स्टार्ट टेस्ट, द टेस्ट इज शेड्यूल्ड टू स्टार्ट ॲट 11 नोव्हेंबर 2 PM। आता हे मी मागाशी मुद्दाम करून ठेवलं होतं तुम्हाला समजावं याच्यासाठी। या परीक्षेला कोण कोण बसू शकतं हे आत्ता पहा। ज्यांनी मार्चमध्ये ATKT अर्ज भरलेले होते, मार्च एप्रिल जेव्हा केव्हा परीक्षा आपण डिक्लेअर केल्या होत्या, त्या परीक्षेसाठी ज्यांनी अर्ज केलेले होते तेवढ्याच मुलांना आत्ता आपण परीक्षेला बसवणार आहोत, कारण युनिव्हर्सिटीचं तसं क्लिअर कट सर्क्युलर आहे। आपल्या परीक्षा कशा असतात ते पहा तुम्ही। फर्स्ट, थर्ड अँड फिफ्थ म्हणजे ऑड सेमिस्टर्स म्हणतात त्याला। तर ऑड सेमिस्टर्सची रेग्युलर परीक्षा साधारणपणे दिवाळीच्या आधी असते, फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ। आणि इव्हन सेमिस्टर्सची म्हणजे सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ ती साधारणपणे मार्च, एप्रिल, मे या काळामध्ये असते। म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्येच असते। रिझल्ट तुमचा मेमध्ये केव्हा तरी लागतो, मेच्या सुरुवातीला म्हणा किंवा एप्रिलच्या शेवटी लागतो। आणि ऑक्टोबरमध्ये तुमच्या जे इव्हन सेमिस्टर्स आहेत त्यांच्या ATKTच्या परीक्षा होतात। तर त्या सगळ्या परीक्षा म्हणजे आता त्याला कोण कोण बसू शकतं, तर मार्चमधल्या परीक्षेत जे फेल होतील, म्हणजे आता मार्चच्या परीक्षा त्या आता आपल्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत, तर आत्ता इथे जर तुम्ही चुकून किंवा दुर्दैवाने म्हणा फेल झालात तर त्याच्यामध्ये तुम्ही डिसेंबरमध्ये किंवा युनिव्हर्सिटी सांगेल तेव्हा पुन्हा केव्हा त्या डिक्लेअर होतील, तर आपल्या प्रत्येक सेमिस्टर एंडला सगळ्या सेमिस्टर्सच्या परीक्षा होतात, हे लक्षात घ्या। फक्त फर्स्ट दिवाळीच्या आधी जे इव्हन ऑड सेमिस्टर असतं 1, 3 आणि 5 त्याच्या रेग्युलर अँड ATKT होतात, आणि इव्हन सेमिस्टरच्या फक्त ATKT होतात। पण ज्याला ATKTला बसायचं आहे त्याला सगळ्या सेमिस्टर्सना बसण्याचा चान्स मिळू शकतो, तर तो मिळणार आहे। त्याच्यामुळे बाकीच्यांनी घाबरण्याचं किंवा अस्वस्थ होण्याचं कारण नाही आहे। आत्ता ज्यांच्या मार्चमधल्या परीक्षा व्हायच्या होत्या त्या फक्त होणार आहेत। तर सुरुवातीला तुम्हाला एक काम करायचं आहे की सगळे जे विंडोज आहेत तुमच्या या सगळ्या बंद करायच्या आहेत। तुम्ही काही करत असाल तुमचा ब्राउझर क्लिअर करा, टेलिग्राम ओपन करा, लिंकवरती क्लिक करा। आता 2 वाजून गेले आहेत तर टेस्ट सुरू झाली आहे। आता इथे एक हाऊ टू टेक द टेस्ट असा एक व्हिडिओ येतो, तर तो व्हिडिओ जरूर पहा। आता हा यूट्यूबवरती पण व्हिडिओ त्याने दिलेला आहे, तर वॉच ऑन youtube.com असं म्हटलं इथे। तर यूट्यूबवरती जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता, ही यूट्यूबची त्याची लिंक आहे। तुम्हाला आता हा व्हिडिओ आहे तर ही लिंक कळेल। तुम्हाला कॅमेरा आणि माईक ऑन करायला सांगतो आहे तो। कॅमेरा आणि माईक दोन्ही ऑन असलं पाहिजे। बहुतेकांचे प्रश्न इथेच येतात। कॅमेरा तुमच्यावरती वॉच ठेवतो आणि माईक तुमचा आवाज कॅप्चर करतो। तर तुम्ही परीक्षा देताना अर्थातच आवाज करायचा नाही आहे, बोलायचं नाही आहे। म्हणजे तुम्ही फोन घेतलाय, दुसऱ्याला फोन केलाय, प्रश्न सांगताय, असले उद्योग चालणार नाहीत। व्हायोलेशन्स काय काय आहेत ते इथे दाखवलं जातं आहे। तर हा साधारणपणे 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तो पेपर द्यायच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही बघितलात तरी काहीही हरकत नाही आहे, तुम्हाला वेळ भरपूर आहे।
तो आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता. मी ही लिंक पुन्हा ग्रुपवर टाकीन. तर आता आपण हे थांबवूया आणि पुढे जाऊया. तर इथे तुम्ही जो व्हिडिओ आहे तो बघितलेला आहे आधी, असा आपण आता गृहीत धरू आणि गॉट इट. आता तो काय सांगतोय की क्लोज टॅब्स अँड ॲप्लिकेशन्स. म्हणजे बाकीचे टॅब जर चालू असतील, आता काही जणांना असं वाटतं की आपण एक 4-5 साईट्स अशा आहेत की जिथे उत्तरं मिळतील त्या उघडून ठेवाव्यात आणि भरकन बघावं आणि उत्तर लिहावं. त्यामुळे ते इथे चालू देणार नाही. तर तुम्ही टॅब्स बंद करा, ॲप्लिकेशन्स काही असतील तर बंद करा आणि ओकेवरती क्लिक करा. आता इथे तुमच्या कॉम्प्युटरची पॉवर किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता इथे ते म्हणते की नॉईज डिटेक्टेड. इथे घड्याळ आहे, त्याच्यामध्ये टायमिंग सुरू झालेलं आहे. तर 59 मिनटं 46 सेकंद 45 सेकंद 44 सेकंद, तर कमी कमी होत जाईल वेळ. नॉईज जो आहे, आता तुमच्या आजूबाजूला वाहनांचा आवाज असेल, घरात गोंधळ चालू असेल, टी व्ही चालू असेल, कुठलाही आवाज असेल तर तो कॅप्चर होतो. पण आम्हाला तेवढं म्हणजे आम्ही फरक करणार की तो जर वाहनांचा वगैरे आवाज असेल तर त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. त्यामुळे ते जरी नॉईज डिटेक्टेड म्हणत असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. फक्त मुद्दा एवढाच आहे की तुम्ही पेपर संबंधाने कोणाशी बोलायचं नाही आहे. आता इथे काय लिहिलं आहे, क्लिक आफ्टर सबमिटिंग टेस्ट. तर या बटनाकडे आत्ता काहीच लक्ष द्यायचं नाही. आता हा डेमो पेपर आहे. तर डेमो पेपरची इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. तर तुमच्या पेपरमध्ये तुमच्या आवश्यक त्या इन्स्ट्रक्शन्स प्रत्येक शिक्षकाने दिलेले असतील. तर इन्स्ट्रक्शन्स ह्या वाचण्यासाठी असतात हे लक्षात ठेवा आणि त्या व्यवस्थित वाचा. दिस इज अ डेमो क्वेश्चन पेपर. डोंट बॉदर इवन इफ यू आर नॉट एबल टू आन्सर अ सिंगल क्वेश्चन, ॲज क्वेश्चन्स मे नॉट बी द पार्ट ऑफ युअर सिलेबस. म्हणजे हे डेमो आहे, त्यामुळे कुठलेही प्रश्न टाकलेले आहेत. तुम्हाला जनरल नॉलेज असेल तर तुम्ही चांगलं लिहू शकाल, पण नाही आलं लिहिता तरी काळजी करायचं कारण नाही. 20-25 प्रश्न 60 मिनिटं. 60 मिनिटानंतर फॉर्म बंद होईल. आणि एक लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा तेच विचारलं जातं. ऑटोमॅटिकली पेपर सबमिट होत नाही. सबमिशन करायचं की नाही ते तुमची इच्छा आहे. सो एन्श्युअर दॅट यू सबमिट युअर फॉर्म विदिन 60 मिनिट्स. डोंट वेट टिल द लास्ट सेकंद. म्हणजे अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपण एरवीसुद्धा असं म्हणतो की 10 मिनिटाची आधीची बेल असते, मग तिथे दोरा बांधा, तयारी करा. तर ती तयारी तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारची करायला लागेल. इथे दोरा बांधण्याची गरज नाही आहे. फक्त उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे, सगळी भरलेली आहेत की नाही ते पहा. आणि 5 मिनिटं सगळी उत्तरं भरलेली असल्याशिवाय सबमिट पण होणार नाही, हेही लक्षात घ्या. त्यामुळे चुकीचं का असेल ना उत्तर द्यावं लागेल. निगेटिव्ह मार्किंग वगैरे आपल्याकडे नाही आहे. फक्त चुकलं असेल तर 0 मिळेल एवढंच. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी तुम्हाला द्यायचं आहे. तो येतोय की नाही येत आहे मग अंदाज काहीतरी तुम्हाला करावा लागेल, इलाज नाही त्याला. कारण एकूण व्यवस्थेसाठी म्हणून ते तसा नियम केलेला आहे. पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होणार नाही, तुम्हाला तो सबमिट करावा लागेल. शक्यतो 5 मिनिट आधी सबमिट केलेलं केव्हाही चांगलं. कारण का तर इंटरनेटचे प्रॉब्लेम्स कधी कधी असू शकतात, कनेक्शनचे. एखाद्या वेळेला सबमिशन होत नाही तर पुन्हा ते रिसबमिट तुम्हाला करायला थोडासा तरी गॅप पाहिजे. त्यामुळे तेवढं या घड्याळाकडे लक्ष ठेवा. भरपूर वेळ तुमच्याकडे आहे. मी आता पेपर सोडवायला अजून घेतलेला नाही आहे. जवळपास 5 मिनिटं होत आलेली आहेत. तरी पण आपला पेपर किती वेळात पूर्ण होतोय ते बघा तुम्ही. तर आता इथे मी 6 PM असं लिहिलं आहे. म्हणजे साधारणपणे तुमचं जे टायमिंग असेल त्या वेळेला ते सुरू होईल. हा डेमो आहे, हे सोडून द्या. सो इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, टोटल 50 मार्क्स, पासिंग मार्क्स 40%, दॅट इज 20. आणि हे जे मार्क्स आहेत ते 50 पैकी पेपर तुम्ही सोडवताय, पण त्याचं कन्व्हर्शन 100 मध्ये केलं जाईल. तर तुमचा प्रश्न नाही आहे, ते रिझल्ट सॉफ्टवेअर बघून घेईल. तर इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाका, प्रामाणिकपणे टाका. जो असेल तो टाका.
द जीमेल लिहिताना GM गॅमिल किंवा GMIL काय वाटेल ते लिहितात. सर gmail.com मुद्दाम मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं. तुम्ही ॲड्रेस चुकीचा टाकलात तर पुढचं तुमचं कम्युनिकेशन कॉलेजचं होणार नाही. आता हे रँडम क्वेश्चन्स म्हणजे रँडमाइज केलेले असल्यामुळे वाटेल तसे आलेले आहेत. तर इथे जे विचारले ते लिहा. आता हे जे आहे ते मूळ पेपरमध्ये ऑप्शन तुम्हाला ठेवलेलंच नाही आहे. तिथे क्लिअर कट ऑप्शन्स दिलेली असतील ती फक्त चूज करायची आहेत. त्याच्यामुळे काय लिहायचं, कसं लिहायचं, छोट्या अक्षरात लिहायचं का मोठ्या कॅपिटलमध्ये लिहायचं का स्मॉल, तो प्रश्न तुम्हाला पडणारच नाही. इथे जसं केलं आहे तसे ऑप्शन्स तिथे दिलेले असतील. मोबाईल नंबर चुकीचा टाकून पहा, तो घेणारच नाही. ज्या क्षणी तुम्ही पूर्ण नंबर टाकाल तेव्हाच तो एंटर होईल. डेट आणि टाइम त्याचं सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेलंच नाही आहे. इथे मी मुद्दाम ठेवलंय. जो काही नंबर आहे तो एक्झाम सीट नंबर 8 आकडी सीट नंबर तुमचा आहे. अक्षर त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे FY SY वगैरे काही लिहिण्याची गरज नाही किंवा FA SA वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे. त्या लिस्टमध्ये तुमचा जो 8 आकडी नंबर दिलेला आहे तोच इथे टाकायचा, दुसरा कुठलाही नाही. नेक्स्ट करा. बघा साधारणपणे 7 मिनटं होऊन गेली आहेत. आता प्रश्न सुरू झाले आहेत तुमचे. प्रश्न शांतपणे वाचायचे आहेत. प्रश्नामध्ये असे इमेजेस पण असू शकतात. एडवर्ड स्नोडन यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आता ते काय आहे ते तुम्ही पहा. मी मुद्दाम उत्तर सांगत नाही किंवा बरोबर उत्तर चुकीचं उत्तर काहीच बोलत नाही. तुम्हाला जे वाटतं ते क्लिक करा. आता हा एक इराणचा जनरल आहे, तर त्यांना कुठं दफन करण्यात आलं असा एक प्रश्न आहे. जे मला आत्ता दिसतं ते म्हणजे संयुक्त राष्ट्र आमसभेचे सप्टेंबर 2019 मध्ये 1 वर्षासाठी निवडून आलेले अध्यक्ष डॅशचे आहेत. आता हे कुठले असतील असू देत. रशियन संघराज्याचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष हे कोण आहेत? आता तुम्हाला माहिती असेल तर बघा. तुम्हाला आत्ता फक्त मी एवढंच दाखवते की काय करायचं आहे तुम्हाला. USA मध्ये एकूण किती राज्य आहेत. मी मुद्दाम चुकीची उत्तरं लिहितोय हे लक्षात घ्या, नाहीतर त्याचा अर्थ समजाल की पेपर सोडवला जातोय तो बरोबरच आहे. हे तुमचा इंटरेस्ट थोडासा त्यातला कमी होऊ नये म्हणून मी चुकीची उत्तरं देतोय. इजिप्तमध्ये 2011 मध्ये क्रांती झाली, तर ती कुठला चौक तिथला महत्त्वाचा होता. आता चीनमध्ये सध्या कुठली व्यवस्था आहे? उत्तरं बघायची आहेत, क्लिक करायचं आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून येत असताना नियोजित कार्यक्रमाचा भाग नसताना पाकिस्तानच्या नवाज शरीफ यांना भेटायला पाकिस्तानमध्ये गेले होते, त्याला काय म्हणतात? तर नवाज शरीफ यांचं त्यावेळेला काय होतं ते बघा, आठवून बघा. वाढदिवस होता, बर्थडे डिप्लोमसी म्हणतात त्याला. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा असा असेल, पहिल्यांदा इंग्लिश किंवा पहिल्यांदा मराठी आणि मग त्याचं ट्रान्सलेशन असेल. तर मी इथे पहिल्यांदा मराठी आणि नंतर इंग्लिश असं केलं आहे. सगळे असंच करतील असं नाही, उलटं पण असेल. पण शक्यतो आता अकाउंट्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश मराठी याला काही ट्रान्सलेशन असणार नाही. मॅथमॅटिक्स पण बाकी सगळ्यांना ट्रान्सलेशन असेल. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा किती येते तुम्ही शोधून काढा. संयुक्त राष्ट्राचे सप्टेंबर 2020 मध्ये किती सदस्य होते तुम्ही शोधून काढा. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये किती कायम सदस्य असतात? जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण सुदानची स्थापना किती साली झाली?
हेनरी किसिंजर हे कोणत्या देशाचे राजनैतिक अधिकारी होते? आता इथे छोटे छोटे प्रश्न आहेत, थोडे मोठे असू शकतील प्रश्न, पण त्याच्यामुळे फार फरक पडत नाही. अजून तुम्ही बघा 10 मिनटं सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. आपण प्रश्न कव्हर करत आणलेले आहेत. काही पेपर्समध्ये प्रश्नांचे क्रमांक दिलेले असतील, प्रश्न त्याचा नाहीच आहे, क्रमांक दिलेले असो नसो, तुम्हाला जेवढे प्रश्न आहेत तेवढे सोडवायचे आहेत आणि ते 25 असणारच आहे. आकारमानाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो? अमेरिकेची लोकसंख्या अंदाजे किती आहे? तुम्ही शोधून काढा. इराकची राजधानी, कॅपिटल ऑफ इराक ही आहे का बघा, मला असं वाटतं ही आहे. पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन्स, हे कोणाकडून घेतलं? मी म्हणतो की क्युबा. सार्कची स्थापना किती साली झाली? मला वाटतं 2000. सार्क ही किती देशांची संघटना आहे? डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्रांचे सध्या पूर्णपणे कार्यरत असलेले प्रमुख विभाग किती आहेत? हा थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. आसियानची स्थापना कधी झाली होती? आता आसियान म्हणजे काय हे काही जणांना नवीन असेल, इंटरेस्टिंग असेल. संयुक्त राष्ट्र जाहीरनामा कोणत्या वर्षी लागू झाला? तर काबूलमधील गुरुद्वारामध्ये मार्च 2020 मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्या दहशतवादी संघटनेने घेतली? तर इस्लामिक स्टेट, आयसिस. आता इथे सबमिट नावाचं बटन आहे. पेज 2 ऑफ 2 म्हणजे तुमचा पेपर पूर्ण संपलेला आहे. कारण काही जण सगळं झाल्यानंतर पुन्हा विचारतात, सर पेपर झाला का? सर पेपर पूर्ण झाला का? सगळं इथे दिलेलं आहे, ते वाचा. पेज 2 ऑफ 2 म्हणजे तुम्ही शेवटापर्यंत येऊन पोहोचलेला आहात. सबमिट बटन त्याशिवाय हायलाईट होतच नाही. तुम्ही बॅक जाऊन पुन्हा तुमचे काही उत्तरं शोधायचे असतील तर शोधू शकता, पण सहसा त्या भानगडीत पडू नये. काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची पण शक्यता असते. चेंज करायचं असं वाटलं समजा तर बॅकचं बटन आहे. पण म्हणजे बॅक बटनला गेलात तर काय होतंय ते पहा. सहसा काही बदलत नाही आहे, सगळ्या गोष्टी तशाच राहत आहेत. पुन्हा नेक्स्ट बटनला या. हे तुम्ही दिलेले ऑप्शन्स तसेच आहेत, तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. मग हे शेवटच्या 10 मिनटात तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता. पण तुमचा कॉम्प्युटर किंवा तुमचा मोबाईल फोन हा तेवढ्याच चांगल्या दर्जाचा हवा, हेही लक्षात ठेवा. नेट कनेक्शन चांगलं पाहिजे. मी असं सजेस्ट करेन की तुमचा घरचा कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल आणि नेट कनेक्शन असेल तर सर्वोत्तम. नसेल तर एखाद्या नेट कॅफेमध्ये जा, एखाद्या नातेवाईकाकडे जा, एखाद्या मित्राकडे जा, कुठेतरी 1 तासाची अरेंजमेंट करून घ्या स्वतःसाठी. म्हणजे जुगाड करणं त्याला म्हणतात आणि भारतीयांना जुगाड करण्याची सवय आहे आणि त्यातल्या त्या टीके टोपे नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खूप उत्तम आहे सवय, हे मला माहिती आहे. त्यामुळे हे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तर त्या बॅक बटनचा पण उपयोग तुम्हाला दाखवला मी. आणि आता सबमिट बटन क्लिक करा. आता युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. दुसऱ्याने काहीतरी वेगळा मेसेज लिहिलेला असेल. मी TYच्या शेवटचा पेपर होता तिथे त्यांना मग पुष्कळ असं ग्रीटिंग्स वगैरे दिले, भावी आयुष्याविषयी शुभकामना वगैरे दिल्या. आणि तुम्ही आता पास स्टुडंट झालेला आहात तर अल्युमिनाय असोसिएशनमध्ये या वगैरे वगैरे मी तिथे त्यांना लिहिलं होतं. तर इथे असं लिहिलेलं असेल. आता हे सबमिट अनदर रिस्पॉन्स हा डेमो आहे म्हणून इथे येणार आहे. तर हे तिथे तुमच्या ह्याच्यात येणार नाही. एका वेळेला एकच रिस्पॉन्स तुम्हाला सबमिट करायचा आहे. हे केल्यानंतर तुमचा पेपर संपत नाही आहे, घड्याळ अजून चालू आहे. क्लिक आफ्टर सबमिटिंग टेस्ट. आता तुम्ही पहिलं सबमिट केलं, आता हे क्लिक केल्यानंतर हे हिरवं बटन जे आहे ते क्लिक करायचं आहे. फिनिश्ड क्लिकिंग सबमिट बटन. हॅव यू क्लिक्ड ऑन सबमिट बटन ॲट द बॉटम ऑफ द टेस्ट? म्हणजे बॉटम ऑफ द टेस्टला आपण बघितलं सबमिट आणि बॅक अशी बटन्स आहेत, तर ते आपण सबमिट केलेलं आहे. इफ नॉट, डू दॅट फर्स्ट अँड देन क्लिक दिस बटन अगेन. नो, हॅवंट फिनिश सबमिटिंग. आता आपण फिनिश केलेलं आहे त्याच्यामुळे येस आय हॅव सबमिटेड किंवा येस हॅव फिनिश सबमिटिंग.
तर हा क्रम लक्षात घ्या. हा व्हिडिओचा शेवटचा पार्ट जो आहे तो पुन्हा पुन्हा पहा पाहिजे तर. आता ask you, as you took the test, Autoproctor captured some evidence. You can look at the evidence by clicking here. आता हा एव्हिडन्स पाहण्याची पण सोय इथे करून ठेवली आहे. Though we have collected and stored a few types of evidence here, Autoproctor can collect more or fewer kinds of evidence. The person creating the test, like a teacher, can configure these settings. आता काय तुमच्याविषयी कलेक्ट केलेलं आहे ते पण इथे दाखवतं. तर काय दाखवलंय? ट्रस्ट स्कोअर तुमचा आहे 14%. टेस्ट कोणी दिली? नेम शुभराज बुवा. कारण तुम्ही लॉग इन झालेला आहात गुगलमध्ये, त्यामुळे तिथे नाव फॉर्ममध्ये वाटेल ते टाकलं तरी तुमचं नाव गुगलमध्ये जे आहे तेच येईल. अटेम्प्ट किती वाजता सुरू केला? 2:06 आणि संपला कधी? तर 2:20. म्हणजे अगदी आरामात गप्पा मारत मी तुम्हाला समजावून सांगत पेपर सोडवला. तो किती वेळात संपलेला आहे ते बघा. 14 मिनिटामध्ये संपलेला आहे. म्हणजे ताण घेण्याचं अजिबात कारण नाही, हे मला तुम्हाला मुख्यतः दाखवून द्यायचं होतं. आता ही ट्रॅकिंगची सोय आहे. हे बटन तुमच्या याच्यावर असणार नाही, कारण ही टेस्ट मीच डिझाईन केलेली असल्यामुळे डिलीट फाईल्सचा ऑप्शन मला येतोय, हे तुम्हाला मिळणार नाही. आता नॉईज डिटेक्टेड, आता 00 आहे, म्हणजे इथे काही बघण्यासारखं नाही आहे. ते शेवटी सॉफ्टवेअर आहे. शेवटचा 14वा पेज बघा, त्याच्यामध्ये कदाचित फोटो वगैरे तुमचे घेतलेले असतील आणि फोटो बंद ठेवलेले असतील तुम्ही, तर ते तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. रँडम पिक्स, तर रँडम पिक्स पण कॅप्चर केलेले दिसत आहेत, पण ते एररमध्ये आलं आहे. ते ठीक आहे, जे तुमच्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्ही हे पूर्ण केलेलं आहे. तर इथे तुमची परीक्षा पूर्ण झालेली दिसते. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यायची आहे.